Hello student, today we will learn about the topic elements of group 16, 17 and 18. In this topic we are learn the interhalogen compounds. आज आपण elements of group 16, 17 and 18 या टॉपिक मधला इंटरहॅलोजन कंपाऊंड्स हा भाग पाहणार आहोत. इंटरहॅलोजन कंपाऊंड आपण हॅलोजन कंपाऊंड्स पाहिलेले आहेत. आता interhalogen compound. What is by interhalogen compounds? When one halogen atom having lower atomic size which reacts with another halogen atoms, the compound is formed are termed as interhalogen compounds. Interhalogen compounds, the one halogen atom is reacts with another halogen atoms are termed as interhalogen compounds. एक हॅलोजन ॲटम हा दुसऱ्या हॅलोजन ॲटम बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर होणारा कंपाऊंड जो आहे त्याला आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड्स असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल द इंटरहॅलोजन कंपाऊंड X2 X2 dash to gives 2XX dash. This compound is termed as interhalogen compounds. Interhalogen compounds. This compound is termed as interhalogen compound. आता इंटरहॅलोजन कंपाऊंड मध्ये हा जो X डॅश आहे हा हॅलोजन कंपाऊंड आहे. हॅलोजन कंपाऊंड्स कंटेनिंग लोअर साइज और एटॉमिक साइज देन दिस हॅलोजन कंपाऊंड्स. एटॉमिक साइज इज लोअर देन दिस कंपाऊंड. पिरियोडिक टेबल मध्ये आपण जर पाहिलं 17 ग्रुप ऑफ एलिमेंट यामध्ये क्लोरीन पासून आयोडीन, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे इंटरहॅलोजन कंपाऊंड फॉर्म होत असताना एटॉमिक साइज or atomic radius or ionic radius is decreases from top to bottom from chlorine to iodine. That is, chlorine has very small atomic size and atomic radius and also ionic radius than chlorine, bromine, iodine. म्हणजेच काय, पिरियोडिक टेबल मध्ये आपण टॉप कडून बॉटम कडे जात असताना यामध्ये atomic साइज जी आहे ती atomic साइज डिक्रीज होत जाते. म्हणून कंपल्सरी यामध्ये atomic साइज ज्या हॅलोजनची कमी आहे तो हॅलोजन अशा पद्धतीने दाखवला जातो आणि atomic साइज हायर असणारा हा म्हणजे यामध्ये इंटरहॅलोजन कंपाऊंड फॉर्म झाला त्यामध्ये हा X जो आहे तो X हा having atomic size is lower than these halogen compounds. ठीक है. Then various types of halogen compounds. Various types of halogen compounds. For example, chlorine. Chlorine reacts with chlorine to gives या ठिकाणी अशा प्रकारचा प्रॉडक्ट तयार होतो. क्लोरीन आणि क्लोरीनची रिएक्शन झाल्यानंतर क्लोरीन मोनोक्लोराइड, क्लोरीन ट्रायक्लोराइड, क्लोरीन पेंटाक्लोराइड अशा प्रकारचे रिएक्शन बॅलन्स करून या अशा प्रकारचे इंटरहॅलोजन कंपाऊंड फॉर्म होतात. क्लोरीन बरोबर क्लोरीनची रिएक्शन झाल्यानंतर क्लोरीन मोनोक्लोराइड, क्लोरीन ट्रायक्लोराइड, क्लोरीन पेंटाक्लोराइड. आता यामध्ये क्लोरीन आणि ब्रोमीनची रिएक्शन होत नाही किंवा आयोडीनची रिएक्शन होत नाही आणि त्यामुळे इथं हे कंपाऊंड तयार होत नाहीत. ठीक आहे. आता त्यानंतर ब्रोमीन. ब्रोमीनची रिएक्शन क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या तिन्ही एलिमेंटची रिएक्शन क्लोरीन बरोबर होती कारण क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि स्मॉल ॲटॉमिक साइज आहे. स्मॉल ॲटॉमिक साइज असल्यामुळे यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यामध्ये क्लोरीन बरोबर त्याची रिएक्शन होती. आता इथे कंपेअर करत असताना यामध्ये ब्रोमीन आहे. ब्रोमीनची रिएक्शन क्लोरीन बरोबर झाली. ब्रोमीन मोनोक्लोराइड, ब्रोमीन ट्रायक्लोराइड, ब्रोमीन पेंटाक्लोराइड. ब्रोमीनचे यामध्ये क्लोरीन बरोबर 3 इंटरहॅलोजन कंपाऊंड्स फॉर्म होतात. इथं क्लोरीनचे 3 इंटरहॅलोजन कंपाऊंड फॉर्म होतात. त्यानंतर ब्रोमीनची आणखी क्लोरीन बरोबर रिएक्शन होऊन त्या ठिकाणी ब्रोमीन मोनोक्लोराइड हा कंपाऊंड तयार होतो आणि आयोडीन बरोबर हा ब्रोमीनचा कंपाऊंड फॉर्म होत नाही. ठीक आहे. त्यानंतर आयोडीनची रिएक्शन जर क्लोरीन बरोबर झाली तर त्या ठिकाणी आयोडीन मोनोक्लोराइड, आयोडीन ट्रायक्लोराइड, आयोडीन पेंटाक्लोराइड, आयोडीन हेप्टाक्लोराइड. इथं आयोडीन मध्ये पहा इथं एक इंटरहॅलोजन कंपाऊंड हा वाढतोय. आयोडीन हेप्टाक्लोराइड
म्हणजे आयोडीन मोनोक्लोराइड, आयोडीन ट्रायक्लोराइड, आयोडीन पेंटाक्लोराइड आणि आयोडीन हेप्टाक्लोराइड हा एक्स्ट्रा इंटरहॅलोजन कंपाऊंड आहे हा आयोडीन मध्ये. त्यानंतर क्लोरीन बरोबर सुद्धा त्याची रिएक्शन होती आणि त्यात आयोडीन मोनोक्लोराइड, आयोडीन ट्रायक्लोराइड. त्यानंतर ब्रोमीन बरोबर एक कंपाऊंड तयार होतो आयोडीन मोनोब्रोमाइड, आयोडीन मोनोब्रोमाइड. These are the various compounds or various types of interhalogen compounds. आता यामध्ये याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज. आता एक इंटरहॅलोजन कंपाऊंड्स फॉर्म झाला ClF, ClF3, ClF5 किंवा BrF3, BrF5 किंवा IF3 किंवा ICl, IBrCl. यामध्ये हे जे एलिमेंट्स आहेत यामध्ये क्लोरीन हा निगेटिव्हली चार्ज आहे, क्लोरीन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. ब्रोमीन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, क्लोरीन हा निगेटिव्ह चार्ज आहे. आयोडीन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, क्लोरीन हा निगेटिव्ह चार्ज आहे. तसंच इथं Br हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, क्लोरीन हा निगेटिव्ह चार्ज आहे. आयोडीन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, क्लोरीन हा निगेटिव्ह चार्ज आहे. आपण पाहतो हॅलोजन फॅमिली मधले सगळे एलिमेंट्स याचे ऑक्सिडेशन स्टेट ही निगेटिव्ह आहे, परंतु इंटरहॅलोजन कंपाऊंड मध्ये यामध्ये हे ब्रोमीन, आयोडीन किंवा अधिक क्लोरीन सुद्धा, क्लोरीनची रिएक्शन क्लोरीन बरोबर ज्यावेळी होते किंवा ऑक्सिजन बरोबर ज्यावेळी होते त्यावेळी क्लोरीन हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. तसंच यामध्ये ब्रोमीन आणि क्लोरीन, यामध्ये ब्रोमीन पॉझिटिव्ह आहे, क्लोरीन बरोबर हा ब्रोमीन पॉझिटिव्ह आहे. आयोडीन हा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन बरोबर, इथं ब्रोमीन बरोबर सुद्धा हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. आयोडीन हा, आयोडीनची रिएक्शन क्लोरीन आणि ब्रोमीन बरोबर जर केली तर आयोडीन त्या ठिकाणी हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. म्हणजे इंटरहॅलोजन हे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज आहेत बघा. ज्यावेळी इंटरहॅलोजन कंपाऊंड्स तयार होतात त्यावेळी इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होत असताना ज्या एलिमेंटची ॲटॉमिक साइज हायर आहे यामध्ये क्लोरीन किंवा ब्रोमीन, क्लोरीन यामध्ये ॲटॉमिक साइज ज्याची हायर आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा एलिमेंट हा निगेटिव्ह चार्ज आहे. ॲटॉमिक साइज हायर असणारा तो पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह आहे. इथं क्लोरीन मध्ये आहे, ब्रोमीन क्लोरीन मध्ये आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज हा ॲटॉमिक साइज ही हायर आहे आणि तो मोर पॉझिटिव्ह दॅन अनदर एलिमेंट्स. आता इथे इंटरहॅलोजन कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीज इन बिटवीन दिस टू एलिमेंट्स, ज्या दोन एलिमेंट पासून हा इंटरहॅलोजन कंपाऊंड फॉर्म झालेला आहे त्या एलिमेंट्सच्या इंटरमिडिएट ह्या इंटरहॅलोजन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज असतात, ज्या प्रॉपर्टीज आहेत. शिवाय हे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स याच्या जे प्रॉपर्टी डायमॅग्नेटिक इन नेचर असते. हे जे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आहेत या इंटरहॅलोजन कंपाऊंडचे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज हा इंटरहॅलोजन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज डायमॅग्नेटिक इन नेचर असते. आता यामध्ये टोटल एलिमेंट जर पाहिले हे इव्हन नंबर ऑफ कंपाऊंड असतात एलिमेंट. त्यामध्ये पहा 3 क्लोरीन आणि क्लोरीन 1 हे 4 एलिमेंट्स आहेत आणि हे क्लोरीन 5 आणि क्लोरीन 1 6 2. म्हणजे याच्यापासून जे एलिमेंट इंटरहॅलोजन कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट्स आहेत हे इव्हन नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. कुठलाही एलिमेंट्स घ्या, इथे 2 एलिमेंट्स आहेत, इथं 6 एलिमेंट्स आहेत, इथं 8 एलिमेंट्स आहेत. कुठलेही एलिमेंट जर घेतले तर इंटरहॅलोजन कंपाऊंड मधले एलिमेंट हे इव्हन नंबर ऑफ ॲटम्स असतात, इव्हन नंबर मध्ये असतात. आणि इंटरहॅलोजन कंपाऊंड मध्ये आणखी एक पहा, हा जो X डॅश आहे, X डॅश हा ऑड नंबर आहे. म्हणजे क्लोरीन 1, क्लोरीन 3, क्लोरीन 5, क्लोरीन 7. म्हणजे जो इंटरहॅलोजन कंपाऊंड मधला सेकंड एलिमेंट आहे तो ऑड नंबरने आहे 1, 3, 5, 7. आणि टोटल एलिमेंट जे आहे ते इव्हन नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत.
इथं 2 Cl आणि F 2 आहे. Cl आणि 3 क्लोरीन 4 आहे. Cl आणि 5 क्लोरीन 6 आहे. आयोडीन आणि 7 क्लोरीन हे 8 आहे. ठीक आहे. दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज. कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज मध्ये इंटर हॅलोजन कंपाऊंड जे आहेत हे इंटर हॅलोजन कंपाऊंड मधला पहिला जो एलिमेंट्स असतो मोर पॉझिटिव्ह असतो दॅन अनदर एलिमेंट्स. हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे. ज्याची साइज ऍटॉमिक साइज हायर आहे तो मोर पॉझिटिव्ह दॅन अनदर एलिमेंट्स. त्यानंतर हे जे एलिमेंट्स आहेत डायमॅग्नेटिक इन नेचर आहे. हा कंपाऊंड तयार होतो तो डायमॅग्नेटिक इन नेचर हा कंपाऊंड तयार होतो. त्यानंतर याचे जे प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टी ह्या हॅलोजनच्या इंटरमिडिएट असतात. इंटरमिडिएट याच्या इंटरमिडिएट असतात. त्यानंतर हे जे कंपाऊंड तयार होतात यातले एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स इवन नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत 2 4 6 8. त्यानंतर यातला जो दुसरा एलिमेंट्स आहे त्याची जर आपण एलिमेंट्स पाहिले तर ते ऑड नंबर आहेत म्हणजे ClF 1 3 5 आणि 7. these are the characteristics or properties of interhalogen compounds. ठीक है. then classification of halogen compounds, interhalogen compounds. Classification of interhalogen compounds. Classification of interhalogen compound. They are classified in X dash, X3 dash, X5 dash and X7 dash. They are classified in X3 dash, X5 dash, X7 dash. फॉर एक्झाम्पल आता X टाइपचे एलिमेंट्स कुठले आहेत? X टाइपचे हे ClF आहे, BrF आहे, त्यानंतर IF आहे, त्यानंतर BrCl आहे, त्यानंतर ICl आहे, त्यानंतर X3 हा ClF3 आहे, BrF3 आहे, IF3 आहे, त्यानंतर ICl3 आहे, त्यानंतर IBr आहे, ICl, IBr. त्यानंतर 5 कंपाउंड्स X5 यामध्ये ClF5, BrF5 आणि IF5 आणि IF7. These are the classification of interhalogen compounds. X dash type, X3 dash type, X5 dash type, X7 type. यामध्ये X dash टाइप मध्ये मोनोक्लोराइड, ब्रोमीन मोनोक्लोराइड, आयोडीन मोनोक्लोराइड, ब्रोमीन मोनोक्लोराइड, आयोडीन मोनोक्लोराइड, आयोडीन मोनोब्रोमाइड. त्यानंतर X3 टाइप मध्ये क्लोरीन ट्रायक्लोराइड, ब्रोमीन ट्रायक्लोराइड, आयोडीन ट्रायक्लोराइड, आयोडीन ट्रायक्लोराइड. त्यानंतर X5 टाइप मध्ये क्लोरीन मोनो पेंटाक्लोराइड, ब्रोमीन पेंटाक्लोराइड, आयोडीन पेंटाक्लोराइड आणि X-7 मध्ये आयोडीन हेप्टाक्लोराइड. These are the classification of interhalogen compounds. X type, X3 type, X5 dash type, X-7 type. And their example आहेत आणि हे त्याचे टाइप्स आहेत. These are the classification of interhalogen compounds. Then methods of preparation of these interhalogen compounds. आता यामध्ये प्रिपरेशन मध्ये काय येते पहा,
मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. कुठलाही मोनोक्लोराइड हा डायॲटॉमिक आहे, सॉरी हॅलोजन कंपाऊंड जे आहे ते डायॲटॉमिक इन नेचर आहे. म्हणून त्या ठिकाणी मोनोक्लोराइड मोनो कंपाऊंड जो तयार होतो क्लोरीन मोनोक्लोराइड Cl2 plus F2 Br2 plus F2 I2 plus F2 याच्यापासून जे कंपाऊंड तयार होतात ते मोनो कंपाऊंड तयार होतात. 2ClF 2Br F 2IF हे मोनो कंपाऊंड्स. मोनो क्लोरीन मोनोक्लोराइड, ब्रोमीन मोनोक्लोराइड, आयोडीन मोनोक्लोराइड. आता हे कंपाऊंड तयार होत असताना ClF हा at 523 केल्विन टेम्परेचर हा कंपाऊंड तयार होतो आणि इन कॉपर वेसल मध्ये हा कंपाऊंड तयार होतो. त्यानंतर BrF सॉरी ICl I2 plus Cl2 to gives 2ICl. 2ICl हा कंपाऊंड तयार होत असताना HCl plus HNO3 याच्या मिक्सचर बरोबर इन प्रेझेन्स ऑफ आणि हे बॉईल केल्यानंतर त्या ठिकाणी कंपाऊंड तयार होतो. त्यानंतर BrCl Br2 plus Cl2 to gives 2BrCl. These are the mono compound, interhalogen compound. याच्या रिएक्शन पहा, हे डायॲटॉमिक मॉलिक्युल्स असल्यामुळे याची कंपल्सरी रिएक्शन ही अशा प्रकारची रिएक्शन आहे, डायॲटॉमिक मॉलिक्युल्स. ठीक आहे. आता त्यानंतर बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ट्रायॲटॉमिक. आता इथं क्लोरीन which on reacts with हे ट्रायॲटॉमिक मॉलिक्युलची आपण रिएक्शन, कुठली रिएक्शन ट्रायॲटॉमिक मॉलिक्युलची रिएक्शन पाहूया. या ट्रायॲटॉमिकच्या रिएक्शन मध्ये हे 3 मॉलिक्युल घेतले की ClF3 twice ClF3 twice BrF3 twice 2IF3 IF3 ClF3 त्यानंतर BrF3 ICl3 अशा प्रकारचे रिएक्शन हे बॅलन्स होतात. पहा आपल्याला बॅलन्स करता आले पाहिजे. ठीक आहे. ClF3 BrF3 IF3. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. ह्या ज्या रिएक्शन आहेत या रिएक्शन अशा बॅलन्स करता आले पाहिजे. त्या X-3 हे कंपाऊंड्स आहेत. आता या पुढच्या रिएक्शन आपल्याला दिलेले नाही 5 च्या, तरी सुद्धा आपण 5 चे रिएक्शन ClF5 5 आणि 10 म्हणजे इथं 5 द्यायचं. BrF5 इथं 5 द्यायचं. IF5 इथं 5 द्यायचं. हे रिएक्शन बॅलन्स झालं. 2IF5 2BrF5 2ClF5 इंटरहॅलोजन कंपाऊंड. समजा IF7 आहे. आयोडीन which on reacts with fluorine to gives 2IF7. Methods of preparation of interhalogen compounds. इंटरहॅलोजन कंपाऊंड्स या अशा पद्धतीने प्रिपेअर केले जातात. ठीक आहे. आता काही रिएक्शन जे आहेत त्या ह्या इंटरहॅलोजन कंपाऊंड बरोबर रिएक्शन आहे हॅलोजन कंपाऊंडच्या. हॅलोजन कंपाऊंड्स which on reacts with interhalogen compounds to gives यामध्ये इंटरहॅलोजन कंपाऊंड ब्रोमीन reacts with BrF3 to gives 3 BrF मोनो कंपाऊंड तयार होतो. ब्रोमीन ट्रायक्लोराइड which on reacts with bromine to gives ब्रोमीन मोनोक्लोराइड. म्हणजे इंटरहॅलोजन कंपाऊंड बरोबर हॅलोजन कंपाऊंडची रिएक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग इंटरहॅलोजन कंपाऊंड फॉर्म होतो. तसंच आपण ब्रोमीन रिएक्ट्स विथ ClF3 to gives यामध्ये रिएक्शन BrF3 plus BrCl interhalogen compounds which on reacts with halogen to gives another or different त्या ठिकाणी इंटरहॅलोजन कंपाऊंड्स फॉर्म होतो. डिफरंट इंटरहॅलोजन कंपाऊंड्स फॉर्म होतो. त्यानंतर
Iodine which on reacts with KClO3 produce ICl plus KiO3. These are the chemical reactions of interhalogen compounds. Then uses of interhalogen compound. आता uses मध्ये XX आणि XX3 dash interhalogen compound. यामध्ये फॉर एक्झाम्पल ICl कंपाउंड किंवा आयोडीन मोनोक्लोराइड हा कंपाउंड हे it is used in determination of iodine value in oil. Determination of iodine value in oils is used. ICl is used to determination of iodine value in oils. Preparation of polyhalide. त्यानंतर कॅटलिस्ट म्हणून ऑक्सिडेशन ऑफ ASL कॅटलिस्ट म्हणून यूज केला जातो. कॅटलिस्ट म्हणून त्या ठिकाणी यूज केला जातो आणि क्लोरिनेटिंग एजंट म्हणून याचा यूज केला जातो. क्लोरिनेटिंग एजंट म्हणून त्याचा यूज केला जातो. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ पॉलीहलाइड म्हणून त्याचा यूज केला जातो आणि ॲज अ नॉन ॲक्वस सॉल्व्हेंट म्हणून यूज केला जातो. नॉन ॲक्वस सॉल्व्हेंट म्हणून त्याचा यूज केला जातो. These are the uses of interhalogen compounds. ICl catalyst in preparation of polyhalides. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा पार्ट आहे यामध्ये स्ट्रक्चर ऑफ interhalogen compounds. Compounds or formula ICl. त्यानंतर linear structure Cl bond I bond Cl structure आणि shape linear. त्यानंतर ClF3 सेंट्रलला Cl क्लोरीन हे बेंट T सेपरेट. त्यानंतर BrF3 Br क्लोरीन आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ही बेंट सेपरेट आहे. त्यानंतर BrF5 Br क्लोरीन त्यानंतर क्लोरीन लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स स्क्वेअर पिरॅमिडल स्ट्रक्चर्स आणि ClF5 सेम स्ट्रक्चर आहे. आणि लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स स्क्वेअर पिरॅमिडल. These are the structure and shape. यामध्ये क्लोरीन मोनोक्लोराइड आयोडीन मोनोक्लोराइड लिनियर स्ट्रक्चर Cl बॉन्ड I बॉन्ड Cl लिनियर स्ट्रक्चर. ClF3 अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे. बेंट T सेपरेट स्ट्रक्चर आहे. BrF3 बेंट T सेपरेट स्ट्रक्चर आहे. त्यानंतर BrF5 स्क्वेअर पिरॅमिडल स्ट्रक्चर आहे आणि ClF5
हे स्क्वेअर पिरामिडल स्ट्रक्चर आहे. these are the formula structure and different shapes of interhalogen compounds. ठीक आहे. लास्ट पॉइंट यामध्ये जे कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडचा इंटरहॅलोजन कंपाऊंड जे आहेत त्या इंटरहॅलोजन कंपाऊंडचा ऑक्सिडेशन स्टेट आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑक्सिडेशन स्टेट of central halogen त्यानंतर नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आणि एक्झाम्पल यामध्ये +7 +5 +3 +1 त्यानंतर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स 0 1 2 आणि 3 1 2 3 यामध्ये एक्झाम्पल IF7 इथं ClF5 BrF5 IF5 इथं ClF3 BrF3 IF3 आणि मोनोक्लोरो ब्रोमोफ्लोरो आयडोफ्लोरो BrCl then IBr आणि ICl. These are the compounds of these compounds. इथे एक आणखी राहिला I2Cl6. These are the interhalogen compounds. Oxidation state of central halogen, number of lone pair आणि example. यामध्ये या पॉइंट्स मध्ये पहा हे जे ऑक्सिडेशन स्टेट आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल हॅलोजन हा सेंट्रल हॅलोजन इथं Cl हा सेंट्रलला आहे Br हा सेंट्रलला आहे Cl सेंट्रलला आहे या ठिकाणी आयोडीन हा सेंट्रलला हे जे सेंट्रलला आहेत या सेंट्रल ॲटम हॅलोजन ॲटम आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट हे +7 किंवा +5 +3 आणि +1 आहे आणि त्याच वेळी त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत हे 0 1 2 3 आहे आणि त्याचे एक्झाम्पल समजा इथं IF7 आहे या IF7 चा सेंट्रल हा आयोडीन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट हे +7 आहे आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन 0 आहे. समजा इथं ClF5 BrF5 IF5 हे Cl Br आणि I हे सेंट्रल एलिमेंट्स आहेत आणि त्याचे ऑक्सिडेशन स्टेट हे +5 आहे आणि त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे 1 आहे आणि त्याची एक्झाम्पल हे ClF3 BrF3 IF3 I2Cl6 यामध्ये Cl Br I हे सेंट्रल आहेत सेंट्रल एलिमेंट्स हॅलोजन एलिमेंट त्याची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे आणि दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि खाली जे मोनो कंपाऊंड आहे त्या मोनो कंपाऊंड वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स 3 आहे आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट हे +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. ओके या ठिकाणी हा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 17 and 18 हा संपलेला आहे. ओके धन्यवाद. आता यामध्ये मुलांना एक सूचना आहे पहा केमिस्ट्री हे वाचून अभ्यास होत नाही बाळांनो. तुम्ही कितीही रिॲक्शन वाचल्या तर रिॲक्शन वाचून तेवढ्यापुरत्या लक्षात राहतात रिॲक्शन पुन्हा पुन्हा करावं लागतील आणि त्या लिहून काढावं लागतील 2 वेळा 3 वेळा 4 वेळा लिहून काढावं लागते. त्या पहिल्यांदा वाचायचं मनन करायचं न पाहता येते का पाहायचं आणि न पाहता जर मनन करत असताना येत असेल तर ते लिहून काढायचं. कारण हा टॉपिक आपण जर पाहिला एलिमेंट्स ऑफ 16 17 and 18 यामध्ये खूप रिॲक्शन आहेत इनऑर्गॅनिक रिॲक्शन आहे आणि रिॲक्शन वाचून लक्षात राहत नाही वाचताना खूप सोपे वाटतात परंतु थोड्या वेळानं जर आपण आठवण्याचा प्रयत्न केला तर काहीही आठवत नाही. त्यासाठी तुम्ही ह्या रिॲक्शन त्या तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन वाचायच्या त्याचं मनन करायचं एकदा दोनदा 3 वेळा लगेच वाचायचं न पाहता येते का ते मनन करायचं आणि मनन करून नंतर एखादं रफ कॉयर घ्यायचं किंवा रफ पेपर्स घ्यायचा आणि त्या पेपर्स वरती आपल्याला रिॲक्शन न पाहता
बॅलन्स करता येते का ते पाहायचं, तरच रिॲक्शन जमतील पहा. नाहीतर केमिस्ट्री सारखा अवघड विषय दुसरा कुठलाही नाही. आणि जर समजला तर केमिस्ट्री सारखा दुसरा सोपाही विषय दुसरा कुठला नाही. त्यामुळं जसं तुम्हाला 10वी पर्यंत बीजगणित होतं त्या पद्धतीनं मिळाले तर आउट ऑफ मार्क, समजलं तर सगळं व्यवस्थित समजतं, नाहीतर काहीच समजत नाही. आणि मिळाले तर आउट ऑफ मार्क मिळते, नाहीतर पास व्हायची सुद्धा मुश्किल होती. असं केमिस्ट्रीचं आहे पहा. तुम्ही जर पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर केमिस्ट्री सारखा चांगले मार्क मिळवण्यासाठी दुसरा विषय कुठलाही नाही. त्यासाठी रेग्युलर अभ्यास करा, रिॲक्शनची प्रॅक्टिस करा. रिॲक्शन जे आहे त्या रिॲक्शनची प्रॅक्टिस करा. रिॲक्शनची प्रॅक्टिस केल्याशिवाय रिॲक्शन जमत नाही. किंवा जे पाठीमागं जे सुरुवातीपासून जे आपले टॉपिक झालेले आहेत, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे सुरुवातीचे टॉपिक झालेले आहेत ते आठवण्याचा प्रयत्न करा. जर त्याला जर एक जास्त दिवस गॅप पडला असेल तर ते आठवत नाही. पहा, अभ्यास करा, ही नंतर संधी येत नाही. कारण दिवाळी नंतर कधी परीक्षा होईल काही सांगता येत नाही. फेब्रुवारीमध्ये होईल का मार्चमध्ये होईल का आणखी कधी, हे आता तरी काही सांगता येत नाही. त्यामुळे रेग्युलर अभ्यास करा. तुमच्याकडे खूप वेळ आहे. जो अभ्यास करेल तोच टिकेल. पहा, तुम्हाला 24 तासापैकी तुम्हाला 6-7 तास जर अभ्यास केला तर हे कव्हर होईल आणि चांगले मार्क मिळतील. अन्यथा अवघड आहे. पहा, जो अभ्यास करेल त्याला चांगले मार्क मिळतील. ओके, धन्यवाद.